70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजूनही लागलेला नाहीये. सिंचन घोटाळ्याबाबत भाजपचा अजित पवारांना धमकीवजा इशारा. तर भाजपच्या खुल्या आव्हानावर मौन साधत अजित पवारांची सावध भूमिका. अजित पवारांच्या पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, आशिष शेलारांनी ठणकावलं. तर अजितदादांनी सावरकरांच्या विचारांना विरोध करण्याचं कारणच नाही. फडणवीसांचं वक्तव्य, अजित पवारांची मात्र चुप्पी. काकांच्या पुण्याने माझं बरं चाललंय. अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक. साहेबांचं नेतृत्व पुढची दृष्टी देणार असल्याचेही गौरवोद्गार. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी नक्की पुसल्या जातील. वादग्रस्त वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी. तर मनावर कोरलेलं पुसता येत नाही, रितेश देशमुखांचं मार्मिक प्रत्युत्तर. महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत अद्यापही बाकी. निवडणुकीनंतर सोडत काढली जाणार. इच्छुकांची गणितं बदलली जाण्याची शक्यता. राजकीय दिरंगाईची चर्चा. ऐन निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा धक्का. फायर ब्रँड नेते संतोष धुरी भाजपमध्ये. राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंना सरेंडर केल्याचा धुरींचा गंभीर आरोप. अंबरनाथ नगर परिषदेत भाजप काँग्रेसची युती. शिंदेना दूर ठेवण्यासाठी भाजपची चाल. अभद्र युती म्हणत शिंदेंच्या शिवसेनेकडून टीका. महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा धडाका. तर ठाकरे बंधूंच्या प्रचार सभांना अजूनही मुहूर्त नाही. सरकारकडून आडकाठी होत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद.